दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम आपणा सर्वांना मनापासून नमस्कार आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या दत्त नवरात्रीसाठीच्या शुभेच्छा. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीपासून नवरात्र सुरू होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला नवरात्र समाप्ती होते. मागच्या वर्षी आपण शब्द दिगंबर या नावाने असलेली मालिका पाहिली व ऐकली. यावर्षी शब्द शिवरूप या नावाची मालिका सुरू करीत आहोत. हिंदू धर्मशास्त्रात अनेक उपासना सांगितलेल्या आहेत. श्री गणपती, श्री शंकर, श्री विष्णू, श्री राम, श्री हनुमान, श्री कृष्ण या व अनेक उपासना देवतांशी संबंधित आहेत. या सर्व देवतांच्या उपासनेमध्ये श्री दत्त उपासना फार महत्त्वाची आहे. या उपासनेमध्ये गुरुचरित्राचे पारायण करणे ही महत्त्वाची उपासना आहे. उद्यापासून दत्त नवरात्राला सुरुवात होत आहे आणि दत्त भक्त उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करतील. त्यानिमित्ताने आज आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे, काय नियम आहे हे पाहणार आहोत. गुरुचरित्राचे पठण करणे हे एक व्रत आहे आणि व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आली आणि त्याचबरोबर पावित्र्य जपण्याची जबाबदारी येते. दत्त भक्तांना प्रिय असणारा ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र होय. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती हे प्रमुख दत्तावतार आहेत. त्यांच्या विविध लीला, शिकवण आणि मार्गदर्शन करणारा असा हा अवीट गोडीचा ग्रंथ आहे. दत्त संप्रदायासाठी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीच आहे. गुरुतत्व, भक्तिरस, प्रबोधन, ज्ञानदीप, मार्गदर्शक म्हणून हा ग्रंथ अजरामर आहे. दत्त गुरूंच्या उपासकासाठी हा ग्रंथ म्हणजे आध्यात्मिक पर्वणी आहे. गुरुचरित्राची बांधणी. सरस्वती गंगाधर यांनी 1480 या वर्षी गुरुचरित्राचे लिखाण केले. यात 52 अध्याय असून एकूण 7411 ओव्या आहेत. काही ग्रंथात 53 अध्याय देखील आहेत. या ग्रंथाची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड व भक्तिकांडात केलेली आहे. प्रथम अध्याय. या अध्यायात मंगलाचरण आहे. 2 ते 4 अध्याय. या अध्यायामध्ये दत्तावतार चरित्राचा समावेश आहे. 5 ते 10 अध्याय. या अध्यायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ यांचे अवतार, चरित्र व कार्याची माहिती आहे. 11 ते 51 या अध्यायात दत्तावतारी पुरुष श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे अवतार, चरित्र व कार्य याची सविस्तर माहिती दिलेली आहे. 52वा अध्याय. हा अध्याय म्हणजे ग्रंथातील अवतरणिका होय. पारायण कोणत्या दिवशी सुरू करावे. गुरुचरित्राचे पारायण इच्छा असेल तर आपण कधी आणि केव्हाही सुरू करू शकतो, पण त्यासाठी काही आवश्यक शुभ दिवस मानलेले आहेत. 1. शनिवार. हा शनिदेवाचा दिवस. श्री गुरुचरित्रात शनिदेवाचे अनेक चमत्कार वर्णन केलेले आहेत. पारायण शक्यतो शनिवारी सुरू करावे व सांगता शुक्रवारी करावे, कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. 2. गुरुवार. हा दिवस बृहस्पतीचा आहे आणि श्री गुरुचरित्र हे गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक आहे. 3. पुष्य नक्षत्र. हे नक्षत्र शुभ आणि मंगल मानले जाते. या नक्षत्रात पारायण केल्यास फलदायी होते
अशी श्रद्धा आहे. पारायणाची पद्धत. 1. बसण्याची जागा. बसण्याची जागा स्वच्छ, शांत आणि पवित्र जागा निवडावी. पूर्वेला तोंड करून बसावे. 2. पोथीची पूजा. देवघरात दीप प्रज्वलित करून गुरुचरित्राची आरती करून पुष्प अर्पण करून नैवेद्य दाखवावं आणि ग्रंथाची पूजा करावी. 3. वाचन. स्पष्ट आणि सुयोग्य उच्चाराने वाचन करावे. एकाग्रता आणि भक्तिभाव त्यात असावा. 4. मंत्र. वाचनाच्या सुरुवातीला व शेवटी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. 5. पाठ. ज्या ठिकाणी गुरुचरित्र वाचन चालू असते तिथे श्री दत्तात्रयाची फेरी अवश्य होते आणि त्यांनी काही वेळ पाटावर बसावे म्हणून एक पाठ समोर मांडून ठेवावा आणि आठवणीने त्याभोवती रांगोळी काढावी. 6. नंदादीप. 7 दिवस देवासमोर अखंड नंदादीप तेवत ठेवावा. 7. वेळ. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. त्या काळात पारायण वाचन बंद ठेवावे. आचरण आणि नियम. 1. पालन. पारायण काळात सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह व शौच याचे पालन करावे. टाळावे. मांसाहार, मद्यपान, तंबाखू, वाईट विचार व वाईट वर्तन आणि त्याचबरोबर पायात चप्पल बूट घालू नये. आहार. सात्विक आहार घ्यावा. कांदा लसूण खाऊ नये. दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा आणि या काळात परान्न घेऊ नये. झोप. रात्री गोधडीवर चादर टाकून डाव्या कुशीवर झोपावे. अनेकदा डाव्या कुशीवर झोपल्यावर दत्तगुरूंचे दृष्टांत होतात. सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रात्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्राचे पारायण मनोभावे, भक्तिभावाने आणि निष्ठापूर्वक करावे. पारायण काळात अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतात ही या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे आणि पठणकर्त्याला शुभ फलप्राप्ती होते. आज आपण इथेच थांबवत आहोत. परत भेटूया उद्याच्या भागात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा भाग आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा.